पण आज महाराष्ट्रामध्ये पाहतोय, की अनेक परप्रांतीयांचा विळखा आपल्याला इथं पडलेला आहे. आणि आपण जर अगदी दर 10 मिनिटावर जर आपण चालत जर गेलो, तर सगळी दुकानं असतील, हॉटेल्स असतील, ही परप्रांतीयांच्या विळख्यामध्ये आहेत. जय भारत. जागृती न्यूज चॅनलच्या ज्ञानशैली या प्रबोधन सदरामध्ये मी ॲडव्होकेट शैलजा मोळक आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. कालच आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा केला. आपण जर बघितलं तर जानेवारी महिन्यापासून आपण जिजाऊ जयंती असेल, सावित्रीबाई फुले जयंती असेल, शिवजयंती असेल, 21 फेब्रुवारीला जागतिक मातृभाषा दिन, असे अनेक दिन आपण विविध उपक्रमांनी साजरे करतो. 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन आपण गेले काही वर्ष साजरे करत आहोत. प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची ही जयंती. 1999 मध्ये त्यांचं जेव्हा निधन झालं, त्या निधनानंतर हा गौरव दिन साजरा करायला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. हा दिवस याच दिवशी का साजरा केला जातो, तर तो सरकारने जाहीर केला म्हणून. अनेक संस्था, शाळा, कॉलेज, ग्रंथालय, वृत्तपत्र हा माय मराठीचा उत्सव साजरा करतात. असे असतानाही मराठी भाषा मराठी भाषा अस्तित्वासाठी लढत आहे. वास्तविक छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभारातील अधिकृत भाषा मराठीच हवी हा आग्रह धरला आणि राजभाषा कोश तयार केलेला आहे. आणि त्यांची जी आज्ञापत्र आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी मराठीचा वापर केला होता. आपली मराठी भाषा खरं तर अति प्राचीन आहे. सुमारे 2500 वर्षापूर्वीचा तिचा इतिहास आहे. सामाजिक बदलानुसार तिच्यात बदल होत गेले. सर्वात जुनी आणि प्राचीन भाषा 5000 वर्षापूर्वीचा इतिहास असलेली संस्कृत ही समजली जाते आणि संस्कृत मधूनच मराठी अस्तित्वात आली असंही मानलं जातं. संस्कृतला देवभाषा असं म्हणत असत. आणि सहज आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की तेव्हाच्या देवांना आणि ऋषीमुनींना संस्कृत हीच भाषा येत होती असे मानले जाते. परंतु आज आपली मातृभाषा ही मराठी आहे. खरं तर 1 मे 1960 रोजी ज्यावेळेला महाराष्ट्र स्वतंत्र राज्य झाले आणि मराठी भाषेला राज्याची अधिकृत भाषा म्हणून मान्यता मिळाली, तेव्हापासून 1 मे मराठी दिन म्हणून साजरा होऊ लागला. आणि त्याच दिवशी महाराष्ट्र स्थापना दिवस सुद्धा आणि कामगार दिन सुद्धा साजरा होत होता. म्हणजे एकाच दिवशी 3 दिवसाचं महत्व मानलं गेल्यामुळं काही काळाने 2010 ला महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाने अधिकृतपणे 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन साजरा करावा असा GR काढून तो दिवस साजरा होणं सुरू झालं. म्हणजेच 1 मे महाराष्ट्र दिन, 14 ते 28 हा मराठी भाषा गौरव दिन आणि 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन असे सुरू झाले. वास्तविक आज जर आपण बघितलं तर मराठी भाषेचं किंवा त्याच्या गौरवाचं, काल एक पेपरला मी वाचलं की कर्मकांड हा शब्द वापरला गेला की कर्मकांड सुरू आहेत असं म्हटलं जातं. कारण विविध उपक्रम हे साजरे होत आहेत. अगदी 15 ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातोय. मराठी भाषा संवर्धन 15वडा साजरा केला जातोय. असे विविध जर दिन साजरे होत आहेत तरी पण मराठी भाषा आज जशी की व्हेंटिलेटरवर आहे असं पण एक चित्र आज आपल्याला समाजामध्ये दिसतंय. कारण आपण आज महाराष्ट्रामध्ये पाहतोय की अनेक परप्रांतीयांचा विळखा आपल्याला इथं पडलेला आहे. आणि आपण जर अगदी दर 10 मिनिटावर जर आपण चालत जर गेलो तर सगळी दुकानं असतील, हॉटेल्स असतील, ही परप्रांतीयांच्या विळख्यामध्ये आहेत.
आणि त्यांचे उद्योग व्यवसाय इथं सुरू झालेले आहेत. त्याच्यातले वेटर्स असतील किंवा दुकानातले कर्मचारी असतील, हे सगळे हिंदी भाषिक आहेत. आणि मग आपण मराठी बोलीभाषा, आपली मातृभाषा विसरून आपण सहजपणे आज हिंदी आज सगळे बोलू लागलोय. वास्तविक आपली मराठी भाषा जर आपण विचार केला तर माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविन, असं संत ज्ञानेश्वरांनी म्हटलं होतं. म्हणजे 16व्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी अमृतापेक्षाही माझी मराठी गोड आहे असं ते म्हणतात. आणि त्याही आधी जर आपण बघितलं तर चक्रधर स्वामींनी लिहिलेला 12व्या शतकातील लीळाचरित्र हा मराठी भाषेतला पहिला ग्रंथ मानला जातो. संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचा अर्थ ज्ञानेश्वरीच्या रूपाने प्राकृत भाषेत आणला. पुढे संत तुकारामांनी अभंग रचना अगदी सोप्या भाषेत केल्या आणि एकूणच सगळ्या संतांनी म्हणजे मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी प्रयत्न केलेले दिसतात किंवा त्यांच्या अभंगातून ती समृद्ध होत गेली. अनेक संतांनी प्रबोधनपर, विठ्ठल भक्तीसाठी अभंग रचना समाजाला समजेल अशा सोप्या भाषेत केल्या. काळानुरूप त्याचं स्वरूपही बदलत गेलं. 19व्या शतकामध्ये जर आपण बघितलं तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी शालेय शिक्षणाचा पाया घातला. शिक्षणाची दारे आपल्यासाठी खुली झाली आणि या पुढचा इतिहास आपण सारे जाणतोच. भारतामध्ये साधारण 22 भाषा बोलल्या जातात. महाराष्ट्राची बोलीभाषा किंवा मातृभाषा मराठी आहे आणि गेले अनेक वर्ष मराठीला अभिजात दर्जा मिळावा म्हणून संघर्ष सुरू आहे. आणि अभिजात दर्जा मिळण्यासाठी जे काही नॉर्म्स असतात तर ते सगळे मराठी भाषेला आज लागू होतात. तिला 2000 वर्षांचा इतिहास आहे आणि साधारण 14 कोटी लोक मराठी बोलतात अशी पण आकडेवारी उपलब्ध आहे. पण आपण मात्र आज मराठी बोलणे हे कमीपणाचे समजतो, हे वास्तव मात्र नाकारता येणार नाही. आपण कन्नड आणि तामिळ भागात जर गेलो तर तिथली लोक त्यांचीच भाषा बोलतात. म्हणजे तिथं हिंदी, इंग्रजी जगाची भाषा आहे. इंग्रजी साधारण सर्रास सगळीकडे बोललं जातं, परंतु दुसऱ्या भाषा बोलल्या जात नाही. पण तर तिथं सुद्धा त्या भागामध्ये हिंदी मात्र बोललं जात नाही. मग असं असताना आपण ते मात्र सांगतो, पण आपण माणसं मात्र महाराष्ट्रात कुठेही गेलो तरी हिंदी किंवा इंग्रजी सुरू करतो. आज जर आपण पाहिलं तर मराठी शाळा आज बंद पडत आहेत. कितीतरी मराठी शाळा बंद पडत आहेत. सगळे पालक मुलांना इंग्रजी किंवा सेमी इंग्रजीमध्ये घालण्याचा आग्रह करत आहेत आणि त्या दिशेने सगळीकडं आपली वाटचाल सुरू आहे. वास्तविक म्हणजे मराठी माध्यमातून शिकून सुद्धा इंग्रजी उत्तम असलेले अनेक मोठे लोक आज आपण सांगू शकतो. आणि जर कॉन्व्हेंटमध्ये जर आपण मुलं घातली किंवा अनेक शाळांमध्ये जसे की CBSE बोर्ड आहे, ICSE बोर्ड आहे, तिथे मराठी भाषाच नाहीये. कारण तो म्हणजे इतर शाळांमध्ये सुद्धा तो ऐच्छिक विषय समजला जातो, पण काही शाळांनी मराठी बंदच केलेली आहे आणि ह्याला महाराष्ट्रात कुठेही सरकार याकडे लक्ष देत नाही. वास्तविक 12वी पर्यंत कुठलंही माध्यम असो, 12वी पर्यंत जर मराठी विषय हा महाराष्ट्रामध्ये सक्तीचा केला तर आपली मराठी समृद्ध व्हायला किंवा जगायला एक चांगली मदत होईल. म्हणजे अनेकदा आपण बघतो की आपल्याला मुलांची मनीषा असते किंवा पालकांना वाटतं आपल्याला जे आलं नाही ते मुलांना यावं म्हणून आपण त्यांना इंग्रजी शाळेत घालतो. जगाची ज्ञानभाषा इंग्रजी जरूर आहे, इंग्रजी आलं पाहिजे, पण याचा अर्थ मातृभाषा मराठी असताना आपल्या मुलांना मराठी येऊ नये किंवा मराठी त्यांनी वाचू नये, मराठी बोलता येऊ नये, तर हे मात्र लाजिरवाणी गोष्ट आहे. म्हणजे मी जर सांगायचं म्हटलं तर मी गेली 23 वर्ष ग्रंथालय चालवते आणि त्याच्यामध्ये म्हणजे बरंच म्हणजे पूर्वी जे वाचक होते तसं आजकाल जर सोशल मीडिया किंवा मोबाईल किंवा स्पर्धेचं युग, आपण विविध कारणं सांगतो, तंत्रज्ञानाचं युग आणि वाचन कमी होत आहे. परंतु आपण मात्र माझ्यासारखे अनेक जण आज ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचन संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ती वाचली जावी, ती बोलली जावी म्हणून मी गेले 23 वर्ष आज या प्रयत्नात आहे. गेली 4 वर्ष मी वाचाल तर वाचाल हा उपक्रम चालवते. या माध्यमातून अनेक मराठी पुस्तकं ही पूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवायचा मी प्रयत्न करते की जेणेकरून लोकांना वाचनाचं आज छंद निर्माण व्हावा किंवा वाचनातून आपण समृद्ध होऊ हे पटावं
यासाठी मी हा उपक्रम चालवते. पण मला सांगायला अभिमान वाटतो की माझी मुलं सुद्धा मॉडर्न सारख्या इंग्रजी माध्यमातून शिकली, परंतु त्यांचं मराठी अभ्यास हा मी घरी घेतला आणि माझ्या दोन्ही मुलांना 10वीला 80च्या वर मार्क होते, म्हणजे मराठी भाषेमध्ये. तर हे मी अभिमानाने सगळ्या पालकांना सांगत असते, कारण जरी शाळांमधून काही कमी प्रमाणात जर शिक्षण दिलं गेलं, पण आपली मातृभाषा मराठी आहे, म्हणजे आपण मुलांना मराठी पुस्तकं वाचून दाखवू शकतो, त्यांना ती आवड निर्माण करू शकतो, त्यांना पुस्तकं हाताळायला देऊ शकतो. आता जर एक उदाहरण बघितलं तर लायब्ररीमध्ये ज्या वेळेला पालक येतात काही मुलांना घेऊन, त्यावेळेला जर आपण त्यांच्याशी मी बोलते नेहमी आणि मग ते अगदी 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी पर्यंतची मुलं असतात, परंतु ते सांगतात नाही नाही मराठी वाचता येत नाही. पालकही अभिमानाने सांगतात नाही ते मराठी वाचत नाही. अरे म्हणजे मग आपली मातृभाषा मराठी असताना आपण मराठीपासून मुलांना वंचित ठेवण्याचा आपल्याला काय अधिकार आहे? वास्तविक जर बघितलं तर मराठीमध्ये प्रचंड साहित्य चांगलं निर्माण आहे आणि ते वाचलं पाहिजे. दुसरी गोष्ट असंही मुलांना समजून सांगितलं पाहिजे की तुम्हाला निबंध असेल, पत्रलेखन असेल, याचे जे मार्क असतात ते परफेक्ट असतात आणि ते पैकीच्या पैकी पडू शकतात. त्यामुळं या निबंध लेखनासाठी, पत्रलेखनासाठी तुम्हाला अवांतर वाचनाची गरज असते आणि अवांतर वाचनामधूनच आपण चांगलं मराठी बोलू शकतो. म्हणजे आता जर जे एक नागपूरचे इतिहासाचार्य आहेत प्राध्यापक माम देशमुख, तर ह्यांनी वेळोवेळी अनेक वर्ष त्यांची भाषणं आम्ही ऐकत मोठे झालेलो आहोत. ते सांगायचे नेहमी की ज्याच्या घरी नाही पुस्तकाचे कपाट त्याचे घर होईल सपाट. म्हणजे अशा पद्धतीने आपण मराठी पालकांनी आपल्या घरी एक पुस्तकाचं कपाट असायला हवं आणि त्यामुळंच आपण मुलांना पुस्तकं हाताळल्याशिवाय, पुस्तकं दिसल्याशिवाय मुलांना त्याची म्हणजे आवड निर्माण होणार नाहीये. त्यासाठीच मराठा भाषा गौरव दिन असेल, वाचन प्रेरणा दिन असेल, मराठी राजभाषा दिन असेल, जे काही दिन आपण साजरे करतो तर ते एक दिवस करून चालणार नाही. तर आजच्या सर्व पालकांनी मराठी जगवण्यासाठी, मराठी वाचवण्यासाठी आपण आपल्या मुलांमध्ये किंवा स्वतःमध्ये मराठी हे रुजवलं पाहिजे आणि आपल्या मराठीचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. आज महाराष्ट्रात आणि पुणे, मुंबई अशा अनेक शहरांमध्ये जसं की मगाशी बोलले की परप्रांतीयांचा लोंढेच्या लोंढे येत आहेत आणि ते येण्याचं प्रचंड प्रमाण आहे. अगदी हॉटेल असतील, बँका असतील, इथे सगळीकडे परप्रांतीय जास्त आहेत. म्हणून आज महाराष्ट्राची भाषा सुद्धा म्हणजे हिंदी प्लस इंग्लिश अशी आणि मराठी अशी काहीतरी मिक्स होऊन त्याला आज म्हटलं जातं की मिंग्लिश भाषा झालेली आहे. म्हणजे धड शुद्ध मराठी नाही, शुद्ध हिंदी पण नाही आणि शुद्ध इंग्रजी पण आपल्याला बोलता येत नाही. तर हे सगळं असं मिंग्लिश वातावरण आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे. तसं पाहता मराठी भाषेने इंग्रजी अनेक शब्दांचा आज वापर आपण इंग्रजीतल्या अनेक शब्दांचा वापर मराठी भाषा बोलताना सहजतेने करतो. जसं की अगदी टेबल असेल, चेक असेल, रेल्वे असेल, बँक असेल, गॅस, कुकर, ओव्हन, फ्रीज, वॉशिंग मशीन, मिक्सर हे सगळे इंग्रजी शब्द आहेत किंवा कॉफी, कोल्ड ड्रिंक असे अनेक अगदी आता आपण बोलतो तर म्हणजे फोन असेल, मोबाईल असेल हे सगळे इंग्रजी शब्द आहेत. पण मराठींनी त्यांना स्वीकारले आणि ते मराठी शब्द सामावून घेतलेले आहेत. परंतु तरीही आजचे अनेक तरुण हे मराठी आपल्याला बोलताना दिसत नाही. सर्रासपणे ते शॉर्टकट भाषा वापरतात आणि मिंग्लिश जसं मगाशी म्हटलं तशी भाषा आपली झालेली आहे. आज जर बघितलं आपण तर तांत्रिकीकरण, आधुनिकीकरण, स्पर्धेचे युग, व्यापारीकरण, उदारीकरण, अगदी परदेशी जायचा ओढा आहे आज अनेक तरुणांमध्ये. अशा अनेक कारणांनी वाचन मात्र कमी होत आहे असंही म्हटलं जातं. पूर्णतः ते बरोबर आहे असंही मी म्हणणार नाही आणि पूर्णतः ते चूक आहे असंही मी म्हणणार नाही. तरीही आजही अनेक लाखो पुस्तकं मराठीमध्ये प्रकाशित होत आहेत, विकली जात आहेत. अगदी मोबाईलवर सुद्धा किंडल किंवा स्टोरीटेल या माध्यमातून सुद्धा पुस्तकं वाचली जात आहेत, ऐकली जात आहेत. तर हेही एक सकारात्मक गोष्ट आहे. तरीही मराठी भाषा समृद्ध होण्याऐवजी तिची अधोगती का होत आहे हा विचार आज आपण करणं जास्त गरजेचं आहे. आणि अगदी जर आपण बघितलं तर मराठी पालकांची मुलं किंवा मराठी घरातली मुलं यांना अगदी स्त्रीलिंग आणि पुल्लिंग सुद्धा अनेकदा कळत नाही.
तर त्याच्याकडे सुद्धा पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे, शिक्षकांनी लक्ष देण्याची गरज आहे. आणि अशा अनेक गोष्टींकडं विशेषतः सरकारने सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. मध्यंतरी 8वी पर्यंत पास असा एक फतवा काढला आणि बरेच मुलं म्हणजे ती मठ्ठ राहिली. असंही आपल्याला पाहता येतं. म्हणजे आता आमच्या लहानपणचा जर विचार केला तर आमच्या लहानपणी चांदोबा, किशोर, अलीबाबा 40 चोर, सिंड्रेला, महापुरुषांच्या, क्रांतिकारकांच्या, देशभक्तांच्या गोष्टी वाचत आम्ही मोठे झालेलो आहोत. म्हणजे आज यापैकी जर कोणालाही कुठल्याही विद्यार्थ्याला जर क्रांतिकारकांची, इतिहास पुरुषांची, महापुरुषांची नावं जर विचारली तर 5 नावं सुद्धा मुलांना सांगता येत नाहीत. तर बाकीचा त्यांचा इतिहास तर दूरच, अशी वस्तुस्थिती आहे. आणि म्हणजे आम्ही काय वाचलं असं जर बघितलं तर अगदी शालेय जीवनात भरपूर वाचलं, कॉलेजच्या जीवनात सुद्धा अगदी त्यावेळेला आम्हाला रहस्य कथा आवडायच्या. अगदी चंद्रकांत काकोडकर असेल, अर्नाळकर असेल, बाबा कदम पासून ते नासी फडके, सुमती क्षेत्रमाडे, वपू काळे, पु ल असं बरंच काही वाचले. त्याच्यानंतर जसे जसे विचार बदलत गेले आणि अभ्यास बदलत गेला, वय वाढत गेलं, तसं तसं मग प्राध्यापक माम देशमुख असतील, डॉक्टर साळुंके असतील, जयसिंग पवार असतील, राणा चव्हाण असतील, व्यावसायिक कसबे असतील, विद्या बाळ, डॉक्टर विद्युत भागवत, डॉक्टर सीमा साखरे, अरुणा सबाणे, अगदी रजिया सुलतानापर्यंत पुरुषोत्तम खेडेकर साहेब, म्हणजे अशा अनेक पुरोगामी चळवळींचं बरंच काही अधाशासारखं आज आम्ही वाचत आहोत. तर वाचाल तर वाचाल हे सतत म्हणजे मला सांगावंसं वाटतं. आणि त्यामुळंच आपण आपले विचार ठाम होत असतात, आपले विचार समृद्ध होत असतात. त्यामुळं एक दिवस साजरा करून चालणार नाही, तर आपल्याला रोज वाचावं लागेल, रोज बोलावं लागेल आणि रोज आपल्याला नवनवीन गोष्टी आज शिकायला आहेत त्या आपल्याला शिकाव्या लागतील. म्हणजे ग्रंथालय चळवळीमध्ये मी गेली 23 वर्ष जेव्हा काम करतेय तर त्यावेळेला वाचन संस्कृती जोपासणे आणि ते टिकवणे याचा प्रयत्न प्रचंड प्रमाणात मी करत आहे. पण खेदानी आज अनेक ग्रंथालयातून किंवा ग्रंथमित्र म्हणून घेणारे सुद्धा स्वतः किती वाचतात हा एक वेगळा प्रश्न आहे. आणि अनेक ग्रंथालयात मधून सुद्धा वाचन दिन, वाचन प्रेरणा दिन, मराठी राजभाषा दिन, अनेक दिन असे साजरे होतात आणि फक्त फोटोंचं पूजन करून हार घालून ते साजरे केले जातात, असंही एक चित्र आपल्याला दिसतं. वास्तविक हिंदू संस्कृती जतन करण्यापेक्षा मला वाटतं वाचन संस्कृती जतन करणं आज जास्त गरजेचं आहे. आणि वाचनामुळेच आपण अगदी मानवता असेल, समानता, समता, बंधुता, स्त्रीवादी दृष्टिकोन, इतिहास, महापुरुषांचे कार्य, संतांचे कार्य विविध अंगी आपण समजून घेऊन आत्मसात करण्याची जास्त गरज आहे. वाचनामुळे विचार परिपक्व होतात. वाचन संस्कार हा धार्मिक संस्कारापेक्षा श्रेष्ठ आहे असं मला नेहमी वाटतं. यासाठी म्हणजे मला असं सांगणं आहे आपल्याला या माध्यमातून की मराठी वाचा, मराठी लिहा, मराठी बोला, मराठी सिनेमे बघा, मराठी नाटकं बघा आणि मुख्य म्हणजे आपल्या मुलांना वाढवताना, घडवताना मराठीचा संस्कार जरूर करा. जरी मुलं इंग्रजी माध्यमात शिकत असतील, सेमी इंग्लिशमध्ये शिकत असतील, तर मराठी वाचता येत नाही, मराठी बोलता येत नाही, हे म्हणणं म्हणजे महाराष्ट्रात राहून आपण मराठी स्वतःला म्हणवून घेऊन एकीकडे मराठी बाणा जपतोय आपण आणि एकीकडे मराठी बोलता येत नाही, म्हणजे हे सांगणं म्हणजे हे दुर्दैव आहे, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. तर तेव्हा आपण सगळ्यांनी जसं आपण गरज म्हणून हिंदी आणि इंग्रजी भाषा शिकतो आणि बोलतो, पण आपल्या शेजारी पाजारी जर परप्रांतीय राहत असतील तर त्यांना मराठी शिकवा, त्यांना मराठीत बोला, आपण स्वतः बोला मराठी. कारण मला असं जाणवलंय की अनेक लोकांना मराठी आवडते, मराठी येते पण बोलता, म्हणजे जरी परप्रांतीय असतील तर मराठी चांगलं बोलतात, पण आपणच ते परप्रांतीय असं समजून हिंदीत बोलायला सुरुवात करतो, असंही अनेकदा दिसतं. आणि त्यामुळे आपण मराठीत बोललं की साहजिक समोरचा माणूस मराठी बोलू शकतो, त्याला येत असेल तर. नसेल येत तर तो सांगेल की नाही नाही आता मेरे को, तर ते आपण समजू शकतो. पण आपण मात्र मराठी बोलायला पाहिजे असा माझा आग्रह आहे. आपण जर बघितलं तर आज सरकार सुद्धा काही पुस्तकांची गावं निर्माण करते, जसं की भिलार एक गाव आहे की जे पुस्तकांचं गाव केलेलं आहे. धरणगुत्ती म्हणून एक गाव पुस्तकांचं गाव केलेलं आहे की ज्या भागात म्हणजे ग्रामीण भागामधली आज कुटुंब किंवा आज मुलं ही मराठी पुस्तकं वाचतायत आणि ती मराठी वाचनाकडं वळायला लागलेली आहेत. आणि त्यांनाही असं लक्षात येते की मुलांचा सर्वांगीण विकास हा वाचनामुळे होतोय.
अनेक लोक वाचन चळवळ संस्कृती मध्ये काम करतायत, जपतायत. परंतु आपण आज आपले कुटुंब म्हणजे आपलं निदान कुटुंब किंवा आपण ज्या सोसायटीत राहतो, हे सोसायटी आपण पुस्तकांचं गाव किंवा पुस्तकांचं एक कपाट नाही का निर्माण करू शकत, असा विचार प्रत्येकाने करावा म्हणजे आपल्या घरामध्ये. आणि त्या निमित्ताने आपण वाचनाकडे वळणं गरजेचं आहे आणि मग मराठी म्हणजे समृद्ध होणं किंवा मराठी जगणं हे त्याची कुठेतरी सुरुवात होईल. आपण सहजपणे मुलांना जवळच्या ग्रंथालयात भेट देऊ शकतो, त्यांना पुस्तकं पाहू द्यात, चाळू द्यात, हाताळू द्यात आणि हे केलं तरच त्यांना वाचनाची गोडी निर्माण होणार आहे. आणि आपणच पालकच बऱ्याच वेळा की नाही अभ्यास आहे म्हणून अवांतर वाचन नको, किंवा शिक्षक सुद्धा आजकाल वाचत नाहीयेत आणि अवांतर वाचनाकडे वळण्याची एक प्रक्रिया ही होत नाहीये. पण नुकतंच आता काही महिन्यांपूर्वी शासनाने GR काढलेला आहे आणि आठवड्यातला 1 तास वाचनासाठी असं संपूर्ण शाळांना परिपत्रक पोचलेली आहेत. तसं काही शाळांमध्ये तो उपक्रम सुरू पण केलेला असेल तर अभिनंदन. माझ्या जवळच्या शाळेमध्ये तो केलेला आहे म्हणून मला हे माहिती आहे. तर म्हणून आपण मुलांना पुस्तकांपासून वाचनापासून वंचित ठेवण्याचं पाप करू नये असं मला पालकांना पण सांगायचंय. कारण अभ्यास कितीही केला तरी कोणालाच 90% कोणाला 100% मार्क मिळत नसतात. तर त्याच्यामुळे आठवड्यामध्ये एक पुस्तक छोटंसं आपला मुलगा मुलगी वाचू शकते किंवा वाचलं पाहिजे. तर एक अर्धा तास अवांतर वाचनासाठी आठवड्यात दिल्याने काहीही फरक पडत नाही, त्याच्या मार्कांवर काहीही होत नाही. हे विनाकारण आपण मुलांनाच सांगतो की नाही नाही आता अभ्यास कर मग वाचायचं, सुट्टीत वाचायचं. आणि मग सुट्टीत मात्र पालक काय करतात तर आज शहरांमधून अनेक संस्कार वर्ग असतील किंवा काही ड्रॉइंग कॉम्पिटिशन क्लासेस असतील, गायनाचे क्लास असतील, डान्सचे क्लास असतील, अशा विविध छंद वर्गामध्ये मुलांना अडकवून टाकतात. परंतु असं प्लॅनिंग केलं जात नाही की ह्या सुट्टीत किती पुस्तकं वाचायची किंवा सुट्टीत काय वाचायचं असं प्लॅनिंग होत नाही. किंवा सुट्टीत आपण जसं फिरायला जायचं प्लॅनिंग करतो किंवा नवीन कपडे खरेदी करतो किंवा दिवाळी आली तर आपण आपलं एक बजेट असतं सगळ्यांचं की दिवाळीमध्ये काही वस्तू खरेदी करायच्या असतील, नवीन कपडे फटाके खरेदी करायचे असतील, तसं पुस्तकांसाठी बजेट आपल्याकडे कोणाकडे नसतं. आणि मला वाटतं पुस्तकांसाठी आपण ठराविक रक्कम ही बजेट म्हणून सुद्धा आपण ठेवायला पाहिजे. आणि तशी मुलांच्या आवडीची, आपल्या पत्नीच्या आवडीची, स्वतःच्या आवडीची काही पुस्तकं आपण घरी विकत पण घेऊ शकतो. शक्य नसेल तर जवळच्या ग्रंथालय आपण लावू शकतो आणि तिथं आपण ते वाचायला सुरुवात करू शकतो. तर थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर वाचनाचं महत्व खूप मोठं आहे. आपण कितीही वेळ बोललो तरी ते कमीच आहे. परंतु वाचनाने माणसाचे जीवन समृद्ध होते. पुस्तकामुळे मुलांना नवीन जगाची ओळख होते. येणाऱ्या समस्या, आव्हाने स्वीकारून त्याच्यावर मात करण्याची प्रेरणा वाचनामुळे मिळते. वाचन हे आपल्या डोक्याची, मेंदूची भूक भागवते. साक्षरतेकडून शहाणपणाचा प्रवास हा वाचनामुळेच होतो. आपल्या जाणीवा वाचनामुळे समृद्ध होतात. व्यक्तिमत्व आपलं परिपूर्ण होतं. यासाठी नियमित वाचनाची सवय लावणे मात्र गरजेचं आहे. मग वाचा म्हणजे काहीही वाचा. ज्याला जे आवडेल ते वाचा. तो ज्या क्षेत्रात आपण काम करत असाल त्या क्षेत्रातलं वाचा. म्हणजे अमुक एकच वाचलं पाहिजे असं काही नाहीये. इतकं म्हणजे कोट्यावधींची ग्रंथसंपदा आपल्याकडे आज उपलब्ध आहे. विविध विषयांवर पुस्तकं येत आहेत. त्यामुळे आपण काहीही वाचू शकतो. जी मोठी माणसं होतात आणि जी समृद्ध होतात ती पाहिलं तर त्यांचं जर वाचलं तर ती वाचनामुळे कसं यश मिळवलं किंवा वाचनामुळे मी कसं समृद्ध झालो हा ते सांगत असतो. मग त्यात कलाकार असतील, चित्रकार असतील, अगदी उद्योगपती असतील. म्हणजे अशा अनेकांचं जर आपण वाचलं तर त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यावर जो वाचनाचा संस्कार केलेला आहे, त्यांनी जे वाचलेलं आहे, त्या वाचनातून मी कसा घडलो, अनेक लोक हे सांगतात. तर वाचाल प्रयत्ने वाळूचे गण रगडिता तेलही गळे, अशा अनेक म्हणी आपल्याला मोठ्यांच्या आत्मचरित्रात सापडतात. आपल्या सर्वांगीण जडणघडणीमध्ये पुस्तके ही महत्वाची भूमिका बजावतात. फक्त शालेय पुस्तकी ज्ञान आपल्याला मार्कांच्या रेसमध्ये पुढे नेऊ शकतं, परंतु अवांतर वाचन हे आपलं आयुष्य समृद्ध करतं. हे आपण कायम लक्षात घेऊयात. चला तर मग आजपासून जे वाचत नसतील त्यांनी जरूर ठरवावे, वाचू आनंदे जगू आनंदे. आणि कोणीतरी म्हटलंय की दिसा माझी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जादे. हे अगदीच काही खोटं नाही, नक्कीच खरं आहे. जय भारत.